नाही का? मुसलमान लिहितात ना 786 त्याच्या ह्याच्यामध्ये. मग आमच्यामध्ये सुद्धा कोणते असले पाहिजेत? 3, 5, 8. मग त्रिशरण, पंचशील आणि अष्टशील. मग म्हटलं दसशील कुठं गेलं? दसशील त्या आपल्या मग दसशील का 3, 5, 8 आणि पुढे 10 का नाही लिहिले? शुभ आकडे जर असतील तर आकडा बिकडा शुभ काही नाही, ती सुद्धा अंधश्रद्धा आहे. आकडे बिकडे काही शुभ नाहीत. काही आकड्याने काही विषय आकडेमोड केल्यानं काही हे होत नाही. आणि त्या गोष्टींमध्ये हे नसते. आर्य अष्टांगिक मार्गाचे 8 घटक आहेत. किती घटक आहेत? 8 घटक. पाहिजा त्याच्यातला पहिला घटक आहे सम्यक दृष्टी. मराठीमध्ये सम्यक दृष्टी आणि त्याला पालीमध्ये म्हणतात सम्मा दिठ्ठी. दिठ्ठी म्हणजे दृष्टी. दिठ्ठी म्हणजे दृष्टी आणि सम्यक म्हणजे सम्मा. पालीमध्ये सम्मा म्हणतात. प्रबुद्ध भारतचं कॅलेंडर आहे का आपल्याकडे? आपल्या भारतीय बौद्ध महासभेचं धम्मयानवर वार दिलेले आहेत. त्याच्यात कोणते कोणते वार आहेत? चंदवारो, कुजवारो, बुधवारो आहे ना. आणि हे जे वार दिलेले आहेत ते पालीमधले आहेत. ते वाचायचे, पाठ करायचे. महिन्याचे नावं सुद्धा त्याच्यात दिलेले आहेत. महिन्याचे नावं सुद्धा ते वाचायचे, पाठ करायचे. सम्यक दृष्टी कशाला म्हटलेलं आहे? जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य तिच्यातील कैदी आहे. कल्पना पहा किती सुंदर केलेली आहे भगवान बुद्धाने. भगवान बुद्धाची कल्पना आहे ही का हे जग जे आहे हे एक अंधार कोठडी आहे. काय आहे? अंधार कोठडी हे जग. आणि माणूस त्याच्यामधला काय आहे? कैदी. स्वतःला आम्ही कैदी समजून घेतलं. त्याच्यात आम्ही स्वतः कैदी आहोत. अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. कैद्याला क्वचितच दिसते. ही कोठडी अंधारानं भरलेली आहे आणि कैद्याला, त्याच्यातला जो कैदी हा माणूस आहे त्याला क्वचित दिसते. क्वचित असं ताऱ्यासारखं. तारा जसा चमकतो ना तसं फक्त तो चमकतो. थोडंसं फार त्याला दिसते. प्रकाशाबद्दल त्याला शंका वाटते. प्रकाशावरही माणसाचा विश्वास नाही. प्रकाशाचा आता हा प्रकाश आहे आणि 2 तासानं पाहिलं तर इथं काय होईल? विश्वास नाही. प्रकाशावरही आमचा विश्वास नाही. आणि म्हणून माणसात इच्छा शक्ती असते. पाहता कुठे गेला तो? प्रकाश, अंधार. मग आता इच्छा शक्तीवर आला. माणसाची इच्छा शक्ती असते एक. त्याच्यामध्ये काहीतरी होण्याची, काहीतरी करण्याची, काहीतरी इच्छा त्याच्यामध्ये असते. इच्छा माझी पुरी करा, आहे की नाही? इच्छा. आणि ते इच्छा शक्ती तिला जागृत करून गती देता येते. इच्छेला जागृत करून गती देता येते. हे काम फक्त बाबासाहेबांनाच केलं. आम्हाला जमत नाही. आम्ही काही गती देत नाही. मॅट्रिक 12वी झाला की जाय म्हणते पोराला नोकरी कर. BA झाला, ग्रॅज्युएट झाला की बस झाला आता शिक्षण. त्याच्या पुढे काही तो जात नाही. बाबासाहेबांनी या गोष्टीचा कधी विचार केला का? इच्छाशक्तीला विराम दिला का? इच्छाशक्ती प्रबळ राहिली त्यांची. प्रबळ इच्छाशक्ती. नाही मी काहीतरी हे होईन, मोठा होईन. फार मोठं प्रश्न त्यांच्या पुढे असते. फार मोठं प्रश्न त्यांच्या पुढे असते. लहान लेकराले तुम्ही विचारा अरे काय होशील? तो म्हणते मी कलेक्टर होईल. तो म्हणते मी डॉक्टर होईल, मी वकील होईल. मोठी इच्छाशक्ती आहे त्याची. आत्ताची आमची नव्हती. आमच्या वेळेला ते इच्छाशक्ती एवढी आमची दांडगी नव्हती. कारण आमच्या डोक्यात 33 कोटी फूट बसलेले होते. आताची जी जनरेशन आहे, आजची जी जनरेशन आहे, या जनरेशनला इच्छाशक्ती दांडगी आहे. खूप मोठी दांडगी आहे. तुम्ही पहा त्या पोरायले, शाळेतल्या पोरायले विचारा. त्यांची इच्छाशक्ती खूप जबरदस्त आहे. क्या मैं कलेक्टर बनूंगा, मैं डॉक्टर बनूंगा, मैं वकील बनूंगा. ह्याच भाषा असतात त्याच्या. कारकून आणि गुरुजी चपराशी कोणी म्हणतच नाही मी होणार आहे म्हणून. आणि इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करील.